मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवीचे बाबा पल्लवीच्या आईचा हात जोरात पकडतात. तिच्यावर ओरडून मोठ्याने बोलतात की ती मुलगी घरात येणारे हे तुला माहीत होतं. तू माझ्यापासून का लपवलं? पल्लवीच्या आईला खूप त्रास होत असतो. त्या मोठ्याने ओरडत असतात. इकडे पल्लवीला त्यांचा त्रास सहन होत नाही. तेव्हा ती खूप रडते आणि मनात विचार करते, मी ज्या त्रासापासून तिकडे मुक्तता करायची पाहत होते तो त्रास आता इकडे माझ्या आईला होत आहे. म्हणून ती खूप रडत असते. तर दुसरीकडे सुपर्णा निहारिकाची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. ती निहारिकाला बोलते, निहारिका तू वेडेपणा करू नकोस, कारण आम्ही फक्त तुला सून मानला आहे. मोठे काकाही निहारिकाला समजावतात आणि तुझा फक्त गैरसमज झाला आहे असं सांगतात. तेव्हा निहारिका चिडूनच बोलते, माझी समजूत काढण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, कारण माझ्या डोळ्यासमोर आणि मी जेव्हा नव्हते तेव्हा काय काय घडलं आहे ते सर्व मला माहीत आहे. कारण माझ्या मनाची सर्व तयारी आता मी केली आहे. असं म्हणून अजून एक गोष्ट तुम्हाला द्यायची आहे असं म्हणून ती मोठ्या काकांकडे एक लेटर देते. तेव्हा मोठे काका विचारतात यामध्ये काय आहे? तर निहारिका सांगते, माझं रेजिग्नेशन लेटर. यापुढे सूर्यवंशी कॉलेजमध्ये मी शिकवणार नाही असं ती स्पष्टपणे सर्वांना सांगते. हे ऐकून मात्र घरातील सर्वांना धक्का बसतो. सुपर्णा निहारिकाला विचारते, तू एवढा टोकाचा निर्णय का घेतेस? निहारिका मुद्दाम रडण्याचं नाटक करते आणि माझा तिकडे येऊन तरी काय उपयोग आहे, कारण शांतनु धड माझ्याशी बोलत पण नाही. मी त्याला कॉलेजमध्ये आलेलं आवडणार पण नाही. तेव्हा ती बोलते, मला आता अजिबात सहन होत नाही. तर सुपर्णा तिला सांगते की निहारिका तू स्वतःला सावर, जरा शांत हो. आम्ही शांतनूला समजावून सांगू, परंतु एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस असं म्हणून सुपर्णा शांतनूला सांगते की तू जरा निहारिकाचा विचार कर. तेव्हा शांतनू बोलतो, हा निर्णय फक्त तिचा आहे आणि मला हा निहारिकाचा निर्णय मान्य आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा निहारिका बोलते, मोठी आई आत्ताच तुम्ही पाहिलं ना शांतनू कसा तुटक बोलतो. पल्लवीशिवाय याला दुसरं काही एक दिसत नाही. तर सुपर्णा रागात शांतनूकडे पाहते आणि ती पल्लवी तरी याला कुठे विचारते. याला न सांगता कुठेतरी दुसरीकडे निघून गेली. पल्लवी निघून गेली याचं निहारिकाला आश्चर्य वाटतं. तेव्हा ती विचारते, हे खरं आहे का? तेव्हा सुपर्णा हो बोलते आणि याला पण सांगितलं नाही तिने ती कुठे गेली नक्की. फक्त सर्वांना सांगतो की माझं पल्लवीवर खूप प्रेम आहे, परंतु पल्लवीचं याच्यावर अजिबात प्रेम नाही असं ती निहारिकाला समजावत असते. निहारिका बोलते, परंतु याला हे पटायला हवं ना. तेव्हा सुपर्णा तिला धीर देते आणि सांगते, एक ना एक दिवस याला नक्की पटेल की फक्त तूच याच्यावर प्रेम करतेस. सुपर्णा स्पष्ट शब्दात शांतनूला धमकावतेच की आम्ही निहारिकाला सून मानला आहे, आता आम्ही तुझा अजिबात ऐकणार नाही. तर मोठे काकाही बोलतात, आम्ही निहारिकाचा ऐकणार, कारण संस्थेला आणि आम्हाला निहारिकाची खूप गरज आहे, म्हणून मी हा राजीनामा स्वीकारू शकत नाही. असं म्हणून निहारिकाचा राजीनामा ते टराटरा फाडून टाकतात. सुपर्णा शांतनूला समजावत असते की तू त्या मुलीचा नाद सोडून दे आणि सोन्यासारख्या मुलीला डावलू नकोस, यातून कोणाचंच भलं होणार नाही. त्यावेळी मात्र शांतनू घरातील सर्वांना आणि सुपर्णाला ठणकावून सांगतो, माझं कशामध्ये भलं आहे हे मी ठरवलं आहे, आता त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. असं म्हणून तो रागातच तेथून जातो. तर निहारिका पुन्हा ढसाढसा रडू लागते. सुपर्णा तिला समजावते, आम्ही आहोत, तू अजिबात काळजी करू नकोस, मी सर्व काही ठीक करेल. निहारिका सुपर्णाला मिठी मारते आणि मनात विचार करते की निदान बरं झालं फॅमिलीचा तरी सपोर्ट आहे, परंतु ही पल्लवी अचानक गायब कशी झाली असेल. तर मोठी काका आणि सुपर्णा एकमेकांकडे पाहून हसत असतात. त्यांच्या मनात वेगळाच काहीतरी प्लॅन शिजत असतो. दुसरीकडे शांतनू नंदिताच्या घरी येतो आणि मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं बोलून तो थोडा वेळ थांबतो आणि मनात विचार करतो की मी जे पल्लवीला माझ्या मनातील भावना सांगितल्या आहे आणि त्यावर तिचं उत्तर, याबद्दल नंदिता ताईशी बोलू का? दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे. तो नंदिताला विचारतो, पल्लवी हॉस्टेलवर नाही, ती कुठे गेली आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? तेव्हा नंदिताला लगेच पल्लवीचे फोनवरचे बोलणे आठवते की शांतनू सरांना माझ्याबद्दल काही एक सांगू नको की मी नक्की कुठे गेली आहे. तेव्हा नंदिता शांतनूला सांगते, पल्लवी कुठे गेली हे मला माहीत नाही. हे ऐकून मात्र शांतनू अजूनच घाबरतो.
तनु खूप टेन्शनमध्ये येतो आणि नंदिताला सांगतो की तिने तिच्या फ्रेंड्सला आणि कोणालाही मेसेज केला नाही. असं कसं कोणी कोणाला न सांगता जाऊ शकतं का? तेव्हा तो काळजीनेच नंदिताला सांगतो की आता मी तिला शोधायला जातो म्हणून शांतनू जायला निघतो. तेव्हा नंदिता पुन्हा त्याला थांबवते आणि पल्लवीला शोधण्यासाठी तुम्ही एवढी धावपळ का करता असं विचारते. तेव्हा शांतनू अजूनच पॅनिक होतो आणि त्यांना बोलतो की ती कुठे असेल, सेफ असेल की नाही, इकडे मागे कोणी तिची खूप काळजी करत आहे हे तिला कसं समजत नाही. एखाद्याचा जीव टांगणीला लावून ती कशी दुसरीकडे जाऊ शकते असं तो नंदिताला बोलत असतो. असं म्हणून तो थांबतो. तेव्हा नंदिता त्याला विचारते, सर तुम्ही का थांबला आहात? शांतनू जरा भानावर येतो आणि सांगतो की तुमच्या बहिणीने तुम्हाला कल्पना दिली आहे की मला माहीत नाही, परंतु मी पल्लवीला माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी प्रपोज केलं आहे आणि तिने माझं प्रपोजल नाकारलं आहे. माझं पल्लवीवर खूप मनापासून प्रेम आहे आणि मला खात्री आहे की तिचंही माझ्यावर मनापासून प्रेम आहे, परंतु कोणत्या तरी गोष्टीला ती घाबरते आणि माझ्यावरचं प्रेम व्यक्त करत नाही. नंदिता शांतनूमधील खरेपणा लगेच ओळखते आणि त्याला सांगते की सर मी तुमच्याबरोबर खोटं बोलले, मला माहीत आहे पल्लवी कुठे गेली आहे. तेव्हा शांतनू सांगा कुठे गेली असं विचारतो. नंदिता सांगते पल्लवी दापोलीला गेली आहे. दुसरीकडे मोठे काका निहारिकाला घेऊन प्रभाकर सरांच्या केबिनमध्ये येतात. तेव्हा ते प्रभाकर सरांना सांगतात की निहारिकाने आत्ता PhD पण कंप्लीट केली आहे, त्यामुळे मी ठरवलं आहे आणि माझा निर्णय पण झाला आहे की निहारिकाला ह्या कॉलेजमध्ये परमनंट करून घ्यावं. हे ऐकून प्रभाकर सरांना धक्का बसतो. प्रभाकर सर बोलतात की परंतु आपल्या कॉलेजमध्ये एकही जागा अजून रिकामी नाही, परमनंट होण्याची फॉर्मॅलिटी ही कंप्लीट करावी लागेल. तेव्हा मोठे काका अजून एक लेटर प्रभाकर सरांकडे देतात आणि जोशी सरांचं रिजिग्नेशन लेटर ते देऊन निहारिकाला त्या जागी परमनंट करायला सांगतात. प्रभाकर सर सांगत असतात की जोशी सर खूप सिनियर आहेत, त्यांना असं लगेच कसं कामावरून काढता येईल. मोठे काका सांगतात की आमचा निर्णय झाला आहे, त्यामुळे मध्ये कोणीच बोलायचं नाही. तर प्रभाकर सर हो बोलतात. प्रभाकर सर विचार करू लागतात की मोठ्या दादाचं नक्की काय चाललं आहे, नक्की यामागे काहीतरी प्लॅन असणार आहे. दुसरीकडे शांतनू पल्लवीला घेण्यासाठी दापोलीला चाललेला असतो. तेव्हा तो मनात विचार करतो, मला शंका होतीच, पल्लवी दापोली सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा त्याला त्याच्या शेजारी पल्लवीचा भास होतो. दोघे एकमेकांशी खूप प्रेमाने गप्पा मारत असतात. पल्लवी थोडी रुसून बसते. तेव्हा शांतनू बोलतो, मी तुझ्यासाठी कुठेही यायला तयार आहे. तेव्हा पल्लवी शांतनूकडे प्रेमाने पाहते आणि दोघे एकमेकांचा हात हातात घेतात. शांतनू भानावर नसतो, त्यामुळे तो एका गाडीला धडकणार तितक्यात शांतनू दुसरीकडे गाडी घेतो. तेव्हा तो बोलतो की मला आता सगळीकडे पल्लवीच दिसते, तिला भेटण्याची खूप ओढ लागली आहे. तेव्हा तो शेजारी पाहतो तर पल्लवी सीटवर नसते, स्वतःशीच हसत असतो. दुसरीकडे प्रभाकर सर मोठ्या काकांना त्यांच्या केबिनमध्ये भेटायला येतात आणि निहारिकाचा विषय काढून आपण असं मध्येच कसं परमनंट करू शकतो, काही फॉर्मॅलिटीज असतात, निर्णय असतात आणि प्रक्रियाही असतात. मोठे काका बोलतात, ते सर्व बाजूला ठेव आणि उद्याचा विचार कर, कारण महाजन खूप उच्चभ्रू कुटुंब आहे, आपण त्यांना महत्त्व दिलं पाहिजे, त्यांचा प्रश्न खूप मोठा आहे. प्रभाकर सर खूप चिडतात आणि बोलतात, असं आपण काय केलं आहे की ते आपल्याला अडचणीत आणू शकतील. ते मोठ्या काकांना विचारत असतात. मोठ्या काकांना आठवतं की आदिती मॅडमच्या भावाचा खून यांनीच केला होता. तेव्हा ते प्रभाकर सरांना काहीच सांगत नाही आणि तू यामध्ये अजिबात लक्ष घालू नको असं ते प्रभाकर सरांना सांगतात. तेव्हा प्रभाकर सर गुपचूप तेथून जातात. तर मोठ्या काकांना खूप राग येतो. दुसरीकडे शांतनू दापोलीला चाललेला असतो. तेवढ्यातच त्याला कांचन मॅडमचा फोन येतो आणि माझा पोर्शन कंप्लीट करायचा राहिला आहे, मी आजचं तुमचं लेक्चर घेऊ का, त्या शांतनूला विचारतात. तेव्हा शांतनू बोलतो, बरं झालं माझी काळजी मिटली. तर कांचन मॅडमला शांतनूचं काहीच बोलणं समजत नाही. शांतनू बाजू सावरतो. दुसरीकडे शांतनू दापोलीला येतो तर पल्लवीच्या बाबांशी त्याचा सामना होणार आहे. इकडे सुपर्णा मोठ्या काकांना सांगते, शांतनू अजून आला नाही म्हणजे तो पल्लवीला शोधायला गेला असेल. हे ऐकून मोठ्या काकांना धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.